काहीच ह्या अंबाबाईची आहा. माळ परडी माझ्या हातात आल्यापासून मला कसंच होतंय. कसं होतंय सांग आणि मला. तुळजापूरला जाऊ वाटतंय. असं हाती माळ परडी सुचना काहीच तुळजापुरी ठाण माझ्या अंबाबाईचं. तुळजापुरी ठाण माझ्या अंबाबाईचं. तुळजापुरी ठाण माझ्या अंबाबाईचं. तुळजापुरी ठाण माझ्या अंबाबाईचं. हाती माळ परडी सुचना काहीच. हाती माळ परडी सुचना काहीच तुळजापुरी ठाण माझ्या अंबाबाईचं. तुळजापुरी ठाण माझ्या अंबाबाईचं. तुळजापुरी ठाण माझ्या अंबाबाईचं. तुळजापुरी ठाण माझ्या
गुंडळीवान आई अंबाबाईनं तुळजापुरामध्ये राहण्याचे ठरवल्यामुळं ठरवल्यामुळं ब्रह्मदेवानं आहा गंगा नदी, नदी यमुना नदी बर आणि सरस्वती नदी आहा अशा 108 तीर्थांना बर या तुळजापुरी राहण्याची आज्ञा केली. केली त्याप्रमाणे सर्व नद्याचे पाणी खळखळत वाहत वाट त्या देवी समोर एकमेकात मिसळलं. मिसळ पाण्याचा तो कल्लोळ पाहून पाहून ब्रह्मदेवानं त्या तीर्थास आहा कल्लोळ तीर्थ असे नाव दिले. दिले या पवित्र तीर्थात बर स्नान करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व पातकांचा आणि दुःखाचा नाश होतो. होतो कल्लोळ तीर्थाच्या बाजूलाच आहा उजव्या हाताला पायऱ्या उतरल्यावर उतरल्यावर श्री गोमुख तीर्थ आहे. असं याच तीर्थाला आहा धारा तीर्थ असे म्हणतात. म्हणतात या गोमुखाचे पाणी पाणी श्री भवानी मातेच्या स्नानाला दररोज वापरले जाते. जाते गोमुखात थंड पाण्याची धार दार कायम चालू असते. असते तुळजापुराला आलेले भाविक भक्त हा याच गोमुख तीर्थाच्या थंडगार पाण्याने हातपाय धुवून धुवून देवीच्या दर्शनाला जातात. जातात अशा या कल्लोळाचा काय महिमा आहे. आम्हाला सांगायला पाहिजे गुंडळीवा कल्लोळाचं पाणी थंडगार, कल्लोळाचं पाणी थंडगार, करतंय दुःखाचा बेडा पार. कल्लोळाचं पाणी थंडगार, करतंय दुःखाचा बेडा पार. कल्लोळाचं पाणी थंडगार करतंय दुःखाचा बेडा पार. कल्लोळाचं पाणी थंडगार करतंय दुःखाचा बेडा पार. कल्लोळाचं पाणी थंडगार, करतंय दुःखाचा बेडा पार. कल्लोळाचं पाणी थंडगार, करतंय दुःखाचा बेडा पार. कल्लोळाचं पाणी थंडगार करतंय दुःखाचा बेडा पार. कल्लोळाचं पाणी थंडगार करतंय दुःखाचा बेडा पार. कल्लोळाच्या उजवीला गायमुख बाजूला, कल्लोळाच्या उजवीला गायमुख बाजूला. कल्लोळाच्या उजवीला गायमुख बाजूला, कल्लोळाच्या उजवीला गायमुख बाजूला. अखंड पाण्याची वाहे धार, अखंड पाण्याची वाहे धार, करतय दुःखाचा बेडा पार. कल्लोळाचं पाणी थंडगार करतंय दुःखाचा बेडा पार. कल्लोळाचं पाणी थंडगार करतंय दुःखाचा बेडा पार. कल्लोळाचं पाणी ग अमृता वाणी ग, कल्लोळाचं पाणी ग अमृता वाणी ग. कल्लोळाचं पाणी ग अमृता वाणी ग, कल्लोळाचं पाणी ग अमृता वाणी ग. होईल कुडीचा उद्धार, होईल कुडीचा उद्धार, करतय दुःखाचा बेडा पार. कल्लोळाचं पाणी थंडगार करतंय दुःखाचा बेडा पार. कल्लोळाचं पाणी थंडगार करतंय दुःखाचा बेडा पार. भोपी माझा गुरु ग पाय त्याच धरू ग, गोपी माझा गुरु ग पाय त्याच धरू ग. भोपी माझा गुरु ग पाय त्याच धरू ग, गोपी माझा गुरु ग पाय त्याच धरू ग. म्हणे छगन आईचा उदकार, म्हणे छगन आईचा उदकार, करतय दुःखाचा बेडा पार. कल्लोळाचं पाणी थंडगार करतंय दुःखाचा बेडा पार. कल्लोळाचं पाणी थंडगार करतंय दुःखाचा बेडा पार. कल्लोळाचं पाणी थंडगार, करतय दुःखाचा बेडा पार. कल्लोळाचं पाणी थंडगार, करतय दुःखाचा बेडा पार. कल्लोळाचं पाणी थंडगार करतंय दुःखाचा बेडा पार. कल्लोळाचं पाणी थंडगार
अशा प्रमाणे बर कल्लोळामध्ये न्हावून नावून गोमुख तीर्थामध्ये हातपाय धुवून धुवून पुढे गेल्यावर गेल्यावर डाव्या बाजूला आहा श्री नर्मदेश्वर, आहा श्री अमृतेश्वर, बर श्री महादेव महादेव आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे आहेत. मंदिरे आहेत. समोर श्री सिद्धिविनायक विनायक आणि श्री गणपती आहेत. आहे. तेथून खाली पायऱ्या उतरून गेल्यावर गेल्यावर समोर अग्निहोम कुंड आहे. आहे. त्याच्या बाजूला मोठा पार आहे. पार आहे. त्या पारावरती गोंधळी गोंधळ घालतात. घालतात. होमाच्या आसपास आहा भरपूर मोकळी जागा. त्या ठिकाणी आराध्य आणि भक्त मंडळी बर टोळी टोळीने गाणी गातात. गातात. हलगी झांज वाजवून वाजून आराधी आराधनी बाया बाया अंबाबाईची व बाळ परशुरामाची गाणी गातात. गाणी गातात. पोत पेटून पेटून आराधी बाया बाया पोत नाचवतात. आहा लहानशी बाळ परशुरामाची मूर्ती बनवून बनवून त्याला अंगड टोपडं घालून घालून एकमेकाच्या हाती देऊन नाचवतात. नाचवतात. त्यावेळी बर बाळ परशुरामाचं गाणं गाणं भक्त मंडळी आवडीने कशी गातात. कशी गातात आम्हाला सांगा बरं. अरे ग बाबा रडू नको. ते बसलेली म्हातारी तुला 2 रुपये देईल दुधाला. वरल्या आळीला कशाचा गलबला. वरल्या आईला कशाचा गलबला. वरल्या आळीला कशाचा गलबला. वरल्या आईला कशाचा गलबला. परशुराम जन्मला बाई बाळ राम जन्मला.
रेशमी जोडा माझ्या बाळ परशुरामाला 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 सांगुनी पाठवा माहेरच्या सोनारा सांगुनी पाठवा माहेरच्या सोनारा सांगुनी पाठवा माहेरच्या सोनारा सांगुनी पाठवा माहेरच्या सोनारा घडवाव्या बिंदल्या माझ्या बाळ परशुरामाला 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 वरल्या आळीला कशाचा गलबला वरल्या आईला कशाचा गलबला वरल्या आळीला कशाचा गलबला वरल्या आईला कशाचा गलबला परशुराम जन्मला बाई बाळ राम जन्मला 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 तुळजापूर हे गाव बर उस्मानाबाद जिल्ह्यात असून असून सोलापूर पासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. असं अंबाबाईचे लाखो भक्त देवीला हौसानं प्रेमाने येतात. येतात देवीचं दर्शन घेतात. घेतात देवीचा प्रसाद घरी नेतात. नेतात घरी जाऊन जाऊन देवीच्या परड्या भरतात. बरोबर आहे गोंधळ घालतात. घालतात त्यावेळी आई अंबाबाईला आमंत्रण देऊन बोलावून घेतात. घेतात अशा वेळी भक्ताच्या हाकेला अंबाबाई पाहुणी कशी येते? कशी ती सांगा बरं आम्हाला अंबा आली पावनी ग नैनी ज्योत लावणी ग देवी आली पावनी ग नैनी ज्योत लावणी ग अंबा आली पावनी ग नैनी ज्योत लावणी ग देवी आली पावनी ग नैनी ज्योत लावणी ग अंबा आली पावनी ग नैनी ज्योत लावणी ग
बघा गोंधळी बुवा, काय म्हणता गोंधळी बुवा? तुळजाभवानीची मूर्ती काळ्या गंडकी शिळेची असून रेखीव व सुंदर आहे. सुंदर आहे. मूर्तीवर उजव्या बाजूला सिंह आहा व डाव्या बाजूला तपस्विनी अनुभूती बर ही तपश्चर्या करीत आहे. करीत आहे. देवीने मस्तकी सांब धारण केला आहे. केलेला आहे. मूर्तीच्या उजव्या व डाव्या खांद्यावर बर चंद्र सूर्याच्या आकृती आहेत. आहेत. 8 हातापैकी बर 6 हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत. आहेत. राहिलेल्या एका हातात हा महिषासुराची शेंडी धरली असून धरल्या असून दुसऱ्या हाताने त्याच्या छातीत त्रिशूळ खुपसला आहे. बरोबर आहे. पायाखाली आहा महिषासुराची रेड्याच्या रूपातील बर देह आहे. आहे. ही अशी मूर्ती मूर्ती देवळात भोगी व अलंकार पूजेच्या वेळेस बघायला मिळते. मिळते. देवीला जेव्हा आहा दागदागिन्याने सजवतात, सजवतात. तिला साडी चोळी नेसवतात, नेसवतात. त्यावेळी बर देवीची मूर्ती नजरेत भरते. भरते. तेव्हा आईचा थाट, थाट आईचं नटणं नटणं हे कसं आहे? कसं आहे सांगा आम्हाला. काय बाई सांगू आंबाच माझ्या नटन, काय बाई सांगू आंबाच माझ्या नटन, जरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन. काय बाई सांगू आंबाच माझ्या नटन, जरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन. काय बाई सांगू आंबाचं माझ्या नटन, जरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन. काय बाई सांगू आंबाचं माझ्या नटन, जरीच्या चोळीला सोन्याचं लावलंय बटन.
बांधणी बांधणी हेमाडपंथी असून मंदिराचे 3 दरवाजे चांदीचे एक पितळेचा आहे. असं देवीचे सिंहासन चांदीचे आहे. आहा देवीच्या गाभाऱ्यात उत्तरेकडे आईचा चांदीचा पलंग आहे. देवीला आंघोळ घालतात. आहा त्याचे पाणी कुंडात येते. त्याला श्री आईची न्हाणी म्हणतात. बरोबर आहे. तुळजा भवानी हा. मंदिराच्या पाठीमागे शुभ चिंतामणी लाभ म्हणून गोल आकाराचा देव आहे. त्यावर भक्तिभावानं हात ठेवल्यावर मनातील इच्छा पूर्ण होते. तो चिंतामणी उजवा किंवा डावा कवल देतो. बरोबर आहे. मंदिराच्या पाठीमागील तटबंदीस एक दरवाजा आहे. त्याला शिवाजी दरवाजा म्हणतात. तिथून खाली पायऱ्या उतरल्यावर भारती बुवाच्या मठाकडे जाण्याचा रस्ता आहे. भारती बुवाच्या मठात अंबा सारंगपाठ डाव खेळते असे म्हणतात. भारती बुवा हे शंकराचे अवतार होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. देवी भवानी भारती बुवा बरोबर सारंगपाठ खेळत असे. मठात गेल्यावर सारी पाठाचा डाव आजही भक्तांना दाखवण्यात येतो. अशी तुळजा भवानी सारंगपाठ डाव कशी खेळते सांगा मला. अंबा उदा उदा बोलती, अंबा उदा उदा बोलती, डाव सोकट्याचा खेळती. अंबा उदा उदा बोलती, डाव सोकट्याचा खेळती. अंबा उदा उदा बोलती, डाव सोक्याचा खेळती. अंबा उदा उदा बोलती, डाव सोक्याचा खेळती. अंबा उदा उदा बोलती, डाव सोकट्याचा खेळती. अंबा उदा उदा बोलती, डाव सोकट्याचा खेळती. अंबा उदा उदा बोलती, डाव सोक्याचा खेळती. अंबा उदा उदा बोलती, डाव सोक्याचा खेळती. कवडी मांडली सारंगपाटावर, डाव खेळतो भोळा शंकर. कवडी मांडली सारंगपाटावर, डाव खेळतो भोळा शंकर. कवडीवरच्या वर झेलती, कवडीवरच्या वर झेलती, डाव सोकट्याचा खेळती. अंबा उदा उदा बोलती, डाव सोकट्याचा खेळती. अंबा उदा उदा बोलती, डाव सोक्याचा खेळती. अंबा उदा उदा बोलती, डाव सोक्याचा खेळती. भारतीच्या अंबा जाऊन मठात, दंग होती अंबा बसून डावात. भारतीच्या अंबा जाऊन मठात, दंग होती अंबा बसून डावात. माळा गळ्यामध्ये सोबती, माळा गळ्यामध्ये सोबती, डाव सोकट्याचा खेळती. अंबा उदा उदा बोलती, डाव सोकट्याचा खेळती. अंबा उदा उदा बोलती, डाव सोक्याचा खेळती. अंबा उदा उदा बोलती, डाव सोक्याचा खेळती. पाठच्या पायात मारून हात, संबुळावरती मारून थाप. पाठच्या पायात मारून हात, संबुळावरती मारून थाप. हाक अंबिकेला मारती, हाक अंबिकेला मारती, डाव सोकट्याचा खेळती. अंबा उदा उदा बोलती, डाव सोकट्याचा खेळती. अंबा उदा उदा बोलती, डाव सोक्याचा खेळती. अंबा उदा उदा बोलती, डाव सोक्याचा खेळती. आरतीला अंबा झाली या दाटी, सुदाम आला ग तुझ्या भेटी. आरतीला अंबा झाली या दाटी, सुदाम आला ग तुझ्या भेटी. फुल घेऊन ग शेवंती, फुल घेऊन ग शेवंती, डाव सोकट्याचा खेळती. अंबा उदा उदा
बोलती डाव सोबत्याचा खेळती आंबा उद उद 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 बोलती डाव सोबत्याचा खेळती. सोलापूरहून तुळजापुराला येताना बालघाटाच्या कड्यावर एक अष्टपैलू वास्तू आहे. हिला घाटशिळ म्हणतात. बरोबर आहे. ज्यावेळी श्रीराम सीताला शोधित या भागामध्ये आले त्यावेळी याच शिळेवर बसून तुळजा भवानीशी भाषण केले. भवानी मातेने श्रीरामाला तेथूनच लंकेचा रस्ता सांगितला. देवीनं श्रीरामाला आशीर्वाद दिला. नंतर श्रीराम रावणाचा वध करून सीतेसहित अयोध्येला परत जाताना पुन्हा याच घाटशिळेवर येऊन अंबाबाईला भेटले. असा या घाटशिळेचं महत्व आहे. तुळजापूरच्या दक्षिण दिशेला बालघाटाच्या कड्यावर पापनाशी असे एक सुंदर ठिकाण आहे. तेथे इंद्रायणी मंदिर आहे. त्या मंदिरात एक कुंड आहे. तेच पापनाशी तीर्थ होय. याच कुंडामध्ये इंद्रदेवानं आंघोळ केल्यावर पापमुक्त झाला होता. तुळजापुरात एक मंकावती विहीर आहे. त्याला विष्णू तीर्थ म्हणतात. देवी मंदिराच्या पाठीमागे मातंगी कुंड आहे. कुंडाचं महत्व असं आहे सांगा बरं की ऋतुमानाप्रमाणे कुंडातील पाण्याचा रंग बदलतो. येथे सर्व धर्माचे लोक स्नान करतात. भवानी मंदिराच्या दक्षिणेकडील बालघाटाच्या कडेवर काळ भैरवनाथाचे फार प्राचीन मंदिर आहे. देवीच्या मंदिराच्या उत्तरेकडे एक गणपतीचे जागृत मंदिर आहे. त्याला पावणारा गणपती असे म्हणतात. तो नवसाला खरोखरच पावतो अशी भक्ताची भावना आहे. अशा प्रमाणे तुळजापुराचं महात्म फार थोर आहे. आई अंबाबाई तुळजापुरामध्ये राहून भक्तांना दर्शन देते. भक्त लोक तिची सेवा करतात. तिच्या नावाचा गजर कसा करतात सांगा बरं आम्हाला. उद उद बोला रावळात चला. उद उद बोला रावळात चला. कुणी वाजवा हलगी झांजा. कुणी वाजवा हलगी झांजार. आरती अंबाची चौघड वाज. वाजवा हलगी झांजार. आरती अंबाची चौघड वाज. आरती अंबाची चौघड वाज. आरती अंबाची चौघड वाज. जय जय अंबा जय जगदंबा बसली पलगावरी. पदराला जर चोळी जर तार पांडवा अंगावरी. टोपाला कवडी कपडाला मळवट. टोपाला कवडी कपडाला मळवट. कानामध्ये कुंडल साजा. कानामध्ये कुंडल साजार. आरती अंबाची चौघड वाज. वाजवा हलगी झांजर. आरती अंबाची चौघड वाज. आरती अंबाची चौघड वाज. आरती अंबाची चौघड वाज. गळ्यात पुतळ्या मोहन बाळ. गळ्यात ही गरसुळा. हातात बिलवर नंद सर्जाची सोन्याची लिंबुनी माळा. कमरेला पट्टा पायामध्ये पैंजण. कमरेला पट्टा पायामध्ये पैंजण. चौमुलकी डंका वाजा. चौमुलकी डंका वाजर. आरती अंबाची चौघड वाज. वाजवा हलगी झांजर. आरती अंबाची चौघड वाज. आरती अंबाची चौघड वाज. आरती अंबाची चौघड वाज. मोराच्या समया दोन्ही बाजूला गादीवर टेकाया लोढा. हळदी कुंकू शेज फुलाची आरतीत पान विडा.
शक्तीचे प्रमुख 3.5 पीठे आहेत. ते आम्हाला सांगा बरं गुंजळी बाबा कोणची कोणची आहेत. पहिले म्हणजे करवीरची महालक्ष्मी, लक्ष्मी, दुसरे तुळजापूरची भवानी भवानी, व तिसरे माहूरगड येथील रेणुका देवी रेणुका देवी. आणि अर्धे पीठ म्हणजे कोणची आहे बरं? वणीची सप्तशृंगी देवी आहे. बरोबर आहे. तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. आहे. चैत्री पुनवेला हा तुळजाभवानीची जत्रा फारच मोठी भरते. मोठी भरती. त्याचप्रमाणे अश्विनीतील नवरात्र महोत्सव हा हा देवीचा मोठा उत्सव असतो. असतो. विजयादशमीच्या दिवशी देवी हा शिलांगणाचा सोहळा फार सुंदर असतो. बरोबर आहे. मंदिराच्या अंगणात अंगणात प्रत्यक्ष देवीची मूर्ती मिरविली जाते. मिरवली जाते. ज्या पालखीत देवी स्थानापन्न होते, होते. शिलांगण खेळते, बरोबर आहे. ती पालखी नगरहून दरवर्षी आदल्या दिवशी येते. येते. त्या पालखी बरोबर पलंगही असतो. बरोबर आहे. या पलंग पालखीची भव्य मिरवणूक मिरवणूक नवमीच्या मध्यरात्री तुळजापुराला निघते. निघते. गर्भद्वारातून हा पिपळाच्या पारापर्यंत ही मूर्ती हा देवीच्या पुजाऱ्याच्या हस्ते आणतात. आणतात. असा ह्या तुळजाभवानीचा महिमा फार मोठा आहे. वा वा. तेव्हा भक्तांनो, हा अंबाबाईचा उद उद म्हणून म्हणून आपण सर्वजण मिळून हा आरती करूया. करूया.